नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 2 मधील शेतजमीनविषयक सुधारणा या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर भूमीची उत्पादकता ज्या विविध घटकांवर अवलंबून असते त्यापैकी जमिनीची मालकी हा एक अत्यंत प्रभावशाली घटक आहे। भूव्यवस्था म्हणजे जमिनीच्या मालकीची व्यवस्था होय। संपूर्ण भूमी ही निसर्गाने विनामूल्य दिलेली देणगी आहे, त्यामुळे त्या भूमीवर कोणत्याही एका व्यक्तीची मालकी न राहता त्यावर संपूर्ण समाजाची किंवा सरकारची मालकी असणे स्वाभाविक आहे। परंतु ज्यावेळी सरकार ही जमीन एखाद्या खाजगी व्यक्तीला कसण्याकरता देते त्यावेळी त्यासोबतच त्या जमिनीबाबतचे काही अधिकारसुद्धा त्या व्यक्तीला दिले जातात। ज्या व्यक्तीला हे अधिकार प्राप्त होतात ती व्यक्ती स्वतः त्या जमिनीची लागवड करते किंवा काही मोबदला घेऊन ती जमीन लागवडीकरता इतरांना देते। तर त्यानंतर आपण पाहूया भूव्यवस्था म्हणजे काय। तर शेतकरी जी जमीन कसतो त्या जमिनीप्रती शेतकऱ्यांचे अधिकार व दायित्व निर्धारित करणारी व्यवस्था म्हणजे भूव्यवस्था किंवा भूस्वामित्व होय। तर त्यानंतर आपण पाहू भूव्यवस्थेचे महत्त्व। तर श्री ऑर्थर यंग यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास खाजगी मालकीची जादू वाळूला देखील सोन्यात रूपांतरित करू शकते। एखाद्या व्यक्तीला जरी कठीण खडकाचा सुरक्षित ताबा दिला तर त्यावर देखील तो रमणीय बाग निर्माण करू शकेल, परंतु तात्पुरता ताबा देऊन तोच बाग एखाद्याला दिला तर तो त्या बागेचे वाळवंट करील। तर या विधानावरूनच भूव्यवस्थेचे महत्त्व आपल्या लक्षात येते आहे। तर मुद्देसूद आपण त्यांचा अभ्यास करूया। तर भूव्यवस्थेचे महत्त्व यात पहिला मुद्दा आहे शेतीची उत्पादकता। तर शेतीची उत्पादकता ही जशी उत्तम बियाणे, रासायनिक खते, पाणी पुरवठा इत्यादीवर अवलंबून असते त्याचप्रमाणे ती मशागतीवरही अवलंबून असते। शेतकरी आणि त्यांचे जमिनीशी असलेले संबंध यावर अवलंबून असते। शेतकऱ्यांची त्या जमिनीवर मालकी असेल तर तो उत्तम प्रकारे मशागत करून शेतीचे उत्पादन वाढवू शकेल। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शेतसारा वसुली। तर संपूर्ण जमीन निसर्गाची देणगी असल्यामुळे जमिनीची अंतिम मालकी सरकारची असते। सरकारने ही जमीन लागवडीकरिता तात्पुरत्या स्वरूपात मालकी हक्काने शेतकऱ्यांना दिलेली असते। जमिनीचे भाडे म्हणून सरकार शेतकऱ्याकडून शेतसारा वसूल करते। अशावेळी शेतसारा वसूल करण्यासाठी जमिनीचा मालक कोण आहे हे ठरवणे आवश्यक असते। हे कार्य भूव्यवस्थेत अंतर्भूत असते। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे शेतीचा विकास। तर शेतीच्या विकासासाठी भांडवलाची आवश्यकता असते। हे भांडवल व्यापारी बँका, भूविकास बँका, सावकार इत्यादीकडून कर्जाच्या रूपाने उपलब्ध होते, परंतु त्यासाठी शेती तारण ठेवावी लागते। शेती तारण ठेवण्याचा अधिकार फक्त जमीन मालकाचाच असतो, म्हणून जमिनीचा मालक कोण ते निश्चित करणे आवश्यक असते। त्यानंतरचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेचे स्वरूप। तर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे हे त्या देशातील भूव्यवस्थेवरून ओळखता येते। जर संपूर्ण जमिनीवर सरकारची मालकी असेल व देशातील नागरिक मजूर म्हणून काम करीत असतील तर त्या देशात समाजवादी अर्थव्यवस्था असते। या उलट संपूर्ण जमीन देशातील नागरिकांच्या मालकीची असेल व त्यावर त्यांचे कायमचे अधिकार असतील तर त्या देशात भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे असे आपण म्हणू। परंतु ज्या देशात संपूर्ण जमिनीवर सरकार व नागरिक यांचे संमिश्र अधिकार असतील तर त्या देशात मिश्र अर्थव्यवस्था आहे असे आपण म्हणतो। त्यानंतर पाचवा मुद्दा आहे ग्रामीण स्वास्थ्य। तर भूव्यवस्थेमध्ये भूमी मालक कोण आहे हे निश्चित होत असल्यामुळे
भूमी मालकाशिवाय इतर व्यक्ती त्या जमिनीवर अतिक्रमण करीत नाही. म्हणून आजही ग्रामीण भागात शेतमालक व शेतमजूर यांचे परस्पर संबंध अत्यंत सलोख्याचे असल्याचे आढळून येते. भूव्यवस्था जर अयोग्य असेल तर संपूर्ण देशात गोंधळ निर्माण होऊन संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून ग्रामीण स्वास्थ्य टिकवून ठेवण्याकरता भूव्यवस्थेचे अत्यंत महत्त्व आपणास दिसून येते. त्यानंतर आपण पाहूया स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील भूव्यवस्था पद्धती. तर स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात 3 मुख्य पद्धती असलेल्या आपणास दिसून येतात. त्यापैकी पहिलं रहितवारी पद्धत, दुसरं महालवारी पद्धत आणि तिसरं जमीनदारी पद्धत. तर त्यातील सर्वात प्रथम आपण रहितवारी पद्धत म्हणजे काय त्याबाबत माहिती पाहूया. तर सुरुवातीला ही पद्धती 1792 मध्ये मद्रास प्रांतात कॅप्टन रीड आणि टॉमस मुनरो यांनी सुरू केली. त्यानंतर ही पद्धती मुंबई, आसाम व सिंध राज्यात सुरू करण्यात आली. या पद्धतीनुसार ज्यांच्या नावे जमिनीची नोंदणी झाली असेल असा भूमीधारी त्या जमिनीचा मालक समजण्यात येत असे. मात्र त्याने सरकारचा कर वेळोवेळी दिला पाहिजे. तो आपली जमीन दुसऱ्याला खंडाने देऊ शकत असे किंवा देणगी, विक्री किंवा गहाणाद्वारे त्या जमिनीच्या मालकीचे हस्तांतरही करू शकत असे. जोपर्यंत तो कर भरत आहे तोपर्यंत त्याला त्या जमिनीतून हुसकावण्याचा अधिकार कोणालाही नव्हता. या पद्धतीमध्ये भूमीचा मालक आणि सरकार यांच्यामध्ये मध्यस्थ नव्हते. त्यानंतर दुसरी पद्धत आहे महालवारी पद्धत. तर ही पद्धती 1883 मध्ये सुरुवातीला आग्रा आणि नंतर पंजाब, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश इत्यादी प्रांतात लागू करण्यात आली. शेतसारा वसूल करणे सोपे जावे म्हणून महसूल अधिकाऱ्यांनी पूर्वी काही खेड्यांचे एकत्रीकरण केले. पूर्वी त्यांना मौजे, कसबा, बुद्रुक, खुर्द अशी नावे देण्यात आली होती. अशा प्रकारे खेड्याच्या गटाला महाल असे म्हणत या महालातील शेतसाऱ्यासंबंधीची जबाबदारी त्याच महालातील काही जबाबदार जमातीवर टाकण्यात येत असे. अशा प्रकारे या महालवारी पद्धतीमध्ये शेतसारा भरण्याची जबाबदारी संपूर्ण जमातीची आणि त्या जमातीतील प्रत्येक सदस्यांची असे. शेतसारा भरण्याची जबाबदारी जमात प्रमुख पार पाडित असे. जमातीतील सदस्यांची मालकी ज्या जमिनीवर असे वारसा हक्काने ती त्यांच्या मुलाबाळांना मिळत असे. त्यानंतर तिसरी पद्धती आहे जमीनदारी पद्धती. तर ही पद्धती सर्वप्रथम इसवी सन 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी अस्तित्वात आणली. या पद्धतीत जमिनीवर एका किंवा काही व्यक्तीची मालकी असे आणि ती व्यक्ती किंवा त्या व्यक्ती ईस्ट इंडिया कंपनीला शेतसारा देण्यासाठी जबाबदार असत. आपल्याशी एकनिष्ठ असा प्रतिष्ठित लोकांचा वर्ग निर्माण करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ही जमीन व्यवस्था लागू केली. या व्यक्ती जमीनदार म्हणून ओळखल्या जात. बंगाल, बिहार, ओडिशा या राज्यामध्ये मुख्यतः ही जमीन व्यवस्था पद्धत अस्तित्वात होती. जमीनदार आपल्या मालकीच्या जमिनीत स्वतः शेती न करता ती जमीन कुळांना विशिष्ट काळासाठी जोतण्यासाठी देत. जमिनीचे वेगवेगळे तुकडे करून ते तुकडे वेगवेगळ्या कुळांना लागवडीसाठी दिले जात. याबद्दल कुळे जमीनदारांना एक विशिष्ट रक्कम दरवर्षी नजराण्याच्या स्वरूपात देत. कुळाकडे जमीन ठेवणे किंवा न ठेवणे हे सर्वस्वी जमीनदाराच्या मर्जीवर अवलंबून असे. जमीनदार केव्हाही कुळांना जमिनीवरून बेदखल करीत असत. जमीनदारांना खुश ठेवण्यासाठी कुळांना बिगार करणे, जमीनदारांना भेटी देणे इत्यादी करावे लागत असे. या पद्धतीत सरकारची भूमिका फक्त शेतसारा ठरवणे तसेच जमीनदाराला लष्कर, पोलीस इत्यादी पुरवून वसुलीला सहाय्य करणे अशी होती. शेतसारा काही प्रदेशातच कायमचा निश्चित करण्यात आला होता, तर काही प्रदेशात तो 15 ते 20 वर्षांनी बदलवण्यात येत असे. निरनिराळ्या प्रांतातून थोडे कमी अधिक अधिकार देऊन अशा प्रकारे जमीनदार वर्ग निर्माण करण्यात आला होता. काही ठिकाणी वतनदार, मालगुजार, इजाददार, खोत इत्यादी नावे देण्यात आली असली
तरी ते एक प्रकारे जमीनदारच होते. तर ह्या जमीनदारी पद्धतीचे काही तोटे आपल्याला दिसून येतात. त्यातील पहिला मुद्दा आहे मध्यस्थांची निर्मिती. तर जमीनदार आपली जमीन स्वतः न कसता ती जमीन दुसऱ्याला खंडाने कसण्याकरता देत असत. जे शेतकरी दुसऱ्याची जमीन खंडाने कसण्याकरता घेत असत त्यांना कुळ असे म्हटले जात असे. प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या या कुळांचा सरकारशी अजिबात संबंध येत नसे. त्यामुळे सरकार व शेतकरी यांच्यात जमीनदाराच्या रूपाने एक मध्यस्थ वर्ग निर्माण झालेला आपणास दिसून येतो. त्यानंतर दुसरा दोष आहे शेतकऱ्यांचे शोषण. तर जमीनदार शेतकऱ्याकडून वाटेल त्या प्रमाणात खंडाची वसुली करीत असत. कधीकधी या खंडाची राशी एवढी मोठी असे की त्यामुळे शेतकऱ्यांना त्या शेतीच्या उत्पादनातून मुठभर देखील धान्य मिळत नसे. याशिवाय शेतकऱ्यांकडून फुकटात कामे करून घेणे, सणाच्या वेळी भेटी किंवा नजराणा इत्यादीच्या रूपाने रकमा वसूल करणे, अशा विविध पद्धतीने जमीनदार शेतकऱ्यांचे शोषण करीत असत. त्यानंतर तिसरा दोष आहे जमीनदारांची उदासीनता. तर जमिनीवर मालकी असणारे जमीनदार जमीन ज्या गावात असेल त्या गावात कधीच राहत नसत. ते मुख्यतः शहरामध्ये राहूनच खंडाची वसुली करीत असत. त्यामुळे त्यांनी शेती सुधारणाकडे कधीच लक्ष पुरवलेले नाही. त्यानंतर चौथा दोष आहे लवचिकतेचा अभाव. तर या पद्धतीनुसार स्थायी प्रबंधात कायमचा तर अस्थायी प्रबंधात 40 वर्षाकरता शेतसारा निश्चित केला जात असल्यामुळे मध्यंतरी शेतसाऱ्याच्या रकमेत बदल करता येत नसे. अशा प्रकारे या पद्धतीत लवचिकतेचा अभाव असल्यामुळे कमी अधिक आवश्यकता पडली तरी शेतसाऱ्यात वाढ करता येत नसे. त्यानंतर पाचवा दोष आहे आर्थिक विषमता. तर जमीनदारी पद्धतीने समाजात एक जमीनदारांचा श्रीमंत वर्ग व दुसरा प्रत्यक्ष शेती कसणाऱ्या कुळांचा गरीब वर्ग असे श्रीमंत व गरीब असणारे दोन वर्ग निर्माण केलेत. त्यानंतरचा दोष आहे स्थायी सुधारणांना वाव नव्हता. तर जमिनीवर कुळांची मालकी नसल्यामुळे व त्यांच्याकडून केव्हाही जमीन काढून घेण्याची भीती असल्यामुळे त्यांनी जमिनीमध्ये कोणत्याही स्वरूपाच्या स्थायी सुधारणा कधीच केल्या नाहीत. त्यानंतर शेवटचा दोष आहे उत्पादनात घट. तर जमीनदाराने शेतीच्या विकासाकडे कधीही लक्ष दिले नाही. तसेच शेतकऱ्यांनी देखील त्यांची जमिनीवर मालकी नसल्यामुळे शेतीवर सुधारणा केल्या नाहीत. त्यामुळे उत्पादनात उत्तरोत्तर घट होत गेली. तर वरीलप्रमाणे जे आहेत जमीनदारी पद्धतीतले विविध दोष आपण इथं पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण पाहू स्वातंत्र्य भारतातील भूसुधारणा. तर भूसुधारणा म्हणजे मानव आणि जमीन यातील संबंधाचे नियोजन आणि संस्थागत पुनर्गठन होय, अशी व्याख्या जी आहे प्रोफेसर गुन्नार मिरडाल यांनी सांगितलेली आहे. तर भूसुधार या शब्दाचे दोन अर्थ आहेत. संकुचित अर्थाने भूसुधार म्हणजे त्या सुधारणा होय ज्या जमिनीवरील मालकी हक्काशी संबंधित असतात. परंतु व्यापक अर्थाने भूसुधार म्हणजे ते सर्व उपाय होत जे शेतीची उत्पादकता वाढवण्याकरता अंमलात आणले जातात. जमिनीवरील खंड निश्चित करणे, मध्यस्थांचे उच्चाटन, प्रत्ययाच्या आणि विपणनाच्या सोयीचा विकास करणे या सर्व उपायांचा भूसुधारणामध्ये समावेश होतो. त्यानंतर आपण पाहूया भूसुधारणेचे उद्दिष्ट. तर भूसुधारणेचा पहिलं उद्दिष्ट आहे कसेल त्याची जमीन. तर जो शेतकरी प्रत्यक्ष जमीन कसतो त्याला त्या जमिनीवर त्याची मालकी असणे आवश्यक असते. कारण जमिनीवर मालकी असल्याशिवाय उत्पादन वाढीला प्रेरणा मिळत नाही. म्हणून प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्याला जमिनीची मालकी मिळवून देणे हा भूसुधारणेचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे मध्यस्थांचे उच्चाटन. तर जमीनदारी पद्धतीमध्ये सरकार व प्रत्यक्ष जमीन कसणारा शेतकरी यांच्यात प्रत्यक्ष संबंध नव्हता. तर त्यांच्यामध्ये जमीनदाराच्या रूपाने एक मध्यस्थांचा वर्ग निर्माण झाला होता. म्हणून सरकार व जमीन कसणारा शेतकरी यांच्यात प्रत्यक्ष संबंध निर्माण करण्यासाठी मध्यस्थांचे उच्चाटन करणे आवश्यक होते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे शोषण थांबविणे. तर जमीनदार आपली जमीन स्वतः न कसता ते कुळांना कसण्याकरता देत असत व त्यांच्याकडून भरमसाठ खंड वसूल करीत असत. म्हणून कुळांचे शोषण थांबविण्याकरता भूसुधारणा कायदे करणे हे
आवश्यक होते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे सामाजिक न्यायाची स्थापना. तर कुळांचे शोषण थांबवून त्यांच्या कष्टाचा मोबदला प्राप्त करून देणे व या माध्यमाने सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा एक भूसुधारणेचा उद्देश होता. त्यानंतर शेवटचे उद्दिष्ट म्हणजे शेतीचा विकास. तर जोपर्यंत कसणाऱ्याची जमिनीवर मालकी प्रस्थापित होत नाही तोपर्यंत शेतकरी शेतीच्या विकासासाठी प्रयत्न करणार नाही. म्हणून शेतीच्या विकासासाठी भूसुधारणा घडवून आणणे आवश्यक होते. त्यानंतर आपण पाहूया भारतातील भूसुधारणा कार्यक्रम. तर भूसुधारणेत खालील कार्यक्रमाचा समावेश जो आहे तो भारतीय संदर्भात आपल्याला करता येईल. त्यातील पहिलं म्हणजे जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन, दुसरं कुळविषयक कायदे, तिसरं कमाल जमीन मर्यादा कायदा आणि चौथं भूदान चळवळ. तर आपण चारही भूसुधारणा कार्यक्रमाचं विश्लेषण इथं पाहू. तर सर्वात प्रथम आपण जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन याबाबत माहिती घेऊ. तर समाजातील एका विशिष्ट वर्गाला खुश करून आपला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी ब्रिटिशांनी जमीनदारी पद्धती अंमलात आणली होती. परंतु लवकरच कसणाऱ्यांचे शोषण करणारी व मध्यस्थांना वाव देणारी ही पद्धती अयोग्य व दोषपूर्ण आहे हे लोकांना कळून चुकले. पंडित नेहरूंनी या पद्धतीविषयी पुढील उद्गार काढले होते. ते म्हणतात की जमीनदारी पद्धती ही ज्यांची काही आवश्यकता नाही अशा गाडीच्या 5व्या चाकाप्रमाणे आहे. तर सर्वप्रथम 1938मध्ये बंगाल सरकारने सर प्लाउड यांच्या अध्यक्षतेखाली जमीनदारीच्या स्थायी व्यवस्थेवर विचार करण्यासाठी एका आयोगाची नियुक्ती केली होती. त्यानंतर विविध समित्यांनी आणि विद्वान लोकांनी जमीनदारी पद्धतीच्या विरोधात मत व्यक्त केल्यामुळे या पद्धतीचे उच्चाटन करण्यासाठी कायदा तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यानुसार विविध राज्य सरकारांनी जमीनदारीचे उच्चाटन करण्यासाठी कायदे पास केले. सर्वप्रथम 1948मध्ये तामिळनाडू सरकारने असा कायदा पास केला. त्यानंतर 1949-50मध्ये महाराष्ट्र व आंध्र प्रदेश, 1951मध्ये बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि आसाम, 1952मध्ये ओडिशा, पंजाब व राजस्थान, 1954-55मध्ये पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये असे कायदे पास करण्यात आले. तर अशा प्रकारे पहिल्या व दुसऱ्या योजना काळात मध्यस्थांचे उच्चाटन करण्याचे कार्य संपूर्ण राज्यात पूर्ण झालेले आपणास दिसून येते. तर ह्या जमीनदारी उच्चाटनाचे फायदे किंवा परिणाम आपण अभ्यासूया. त्यातील पहिला मुद्दा आहे मध्यस्थांचे उच्चाटन. तर जमीनदारी पद्धतीच्या निर्मूलनामुळे सरकार व शेतकरी यांच्यामध्ये जमीनदाराच्या रूपाने असलेल्या मध्यस्थांचे उच्चाटन झाले. त्यामुळे शेतकरी व सरकार यांच्यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शेतकऱ्यांचे शोषण थांबले. तर या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे शोषण करणारा मध्यस्थांचा वर्ग नष्ट झाल्यामुळे जमीनदारी पद्धतीत शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबले. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे उत्पादन वाढीला प्रेरणा. तर शेतकऱ्यांना जमिनीवर मालकी मिळाल्यामुळे त्या शेतीमध्ये स्थायी सुधारणा करून उत्पादन वाढवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यानंतर चौथा मुद्दा आहे सरकारी उत्पन्नात वाढ. तर सरकार व शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाल्यामुळे शेतकऱ्याकडून वसूल होणारी शेतसाऱ्याची संपूर्ण रक्कम सरकारला मिळणार असल्यामुळे सरकारी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे सहकारी शेतीला प्रोत्साहन. तर नवीन भूमीचे वाटप करताना सरकारकडून ज्या शेतकऱ्यांना जमीन दिली जाईल त्यांना सहकारी पद्धतीने शेती करण्याकरता प्रवृत्त करता येईल. त्यामुळे सहकारी शेतीला जे आहे ते प्रोत्साहन मिळाले. त्यानंतरचा मुद्दा आहे भूसुधारणा. तर देशाच्या संपूर्ण भूमी व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन करण्यात आल्यामुळे चकबंदी, सहकारी शेती, कमाल जमीन धारणा इत्यादीमध्ये भूसुधारणेचे इतर कार्यक्रम राबविणे सोयीचे झाले. आणि शेवटचा मुद्दा आहे सामाजिक समता. तर जमीनदारी पद्धतीच्या उच्चाटनामुळे गावातील जमीनदार वर्गाचे समाजावरील प्रभुत्व कमी झाले. गरीब शेतकऱ्यांच्या शोषणाला आळा बसला. ग्रामीण भागातील गरीब श्रीमंत असा वर्गभेद संपुष्टात येऊन सामाजिक समता प्रस्थापित झाली.
त्यानंतर आपण पाहूया कुळविषयक कायदे. तर जमीनदारी पद्धती नष्ट झाल्यानंतरही भारतात काही प्रमाणात कुळांचा वर्ग अस्तित्वात होता. कारण एकतर देशातील काही भागात रयतवारी पद्धती सुरू होती. या पद्धतीत अनेक जमीन मालक स्वतःच फार थोडी जमीन कसत असत व बाकीची जमीन कुळांना कसण्याकरता देत असत. आणि दुसरे म्हणजे सरकारने नेमलेल्या कृषी सुधार समितीनेही अज्ञान मुले, विधवा अथवा अविवाहित स्त्रिया, सैन्यात काम करणारे नागरिक, वेडे किंवा भ्रमिष्ठ लोक यांना आपापल्या जमिनी खंडाने देण्याची मुभा दिली होती. त्याचप्रमाणे शेती व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात म्हणजे उद्योगात जाणाऱ्यांना देखील प्रोत्साहन म्हणून खंडाने जमीन देण्याची मुभा देण्यात आली होती. तसेच कमाल जमीन धारणेच्या आत असलेली जमीनही ज्या कुटुंबाला कसता येणे शक्य होत नसेल त्यांना ती जमीन खंडाने देता येईल अशी सोय करण्यात आली होती. अशा विविध कारणामुळे शेती व्यवसायात कुळांचा वर्ग अस्तित्वात होता व तो राहणार म्हणून त्यांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना करणे आवश्यक होते. भारतात त्यावेळी अस्तित्वात असलेली कुळे 3 प्रकारची होती. त्यात पहिलं कायमची कुळे, दुसरं तात्पुरती कुळे आणि तिसरं उपकुळे. ज्यांना जमीन मालकाने खंडाच्या मोबदल्यात नेहमीकरता जमीन दिली होती त्यांना कायमची कुळे असे म्हणत. ज्यांना जमीन मालकाने काही काळाकरता जमीन दिली त्यांना तात्पुरते कुळे असे म्हणत. तर जेव्हा एक कुळ शेतकरी खंडाने घेतलेली जमीन आपल्या अधिकारात दुसऱ्याला खंडाने देतो त्या जमीन कसणाऱ्याला उपकुळ असे म्हणतात. तर कुळांचे होणारे शोषण थांबविण्याकरता सरकारने जे आहे खंडाची निश्चिती संबंधी कायदे केले. त्यानंतर जमीन धारणेची हमी दिली. त्यानंतर कुळांना जमिनीची मालकी देण्याचे काम केले. त्यानंतर कायम सुधारणांची भरपाई करण्यात आली. त्यानंतर खंडाच्या रकमेमध्ये काही प्रमाणात सूट देण्याविषयी जे आहेत ते कायदे करण्यात आले. त्यानंतर आहे कमाल जमीन मर्यादा कायदा. तर भारतात जमीन धारणाच्या बाबतीत प्रचंड विषमता आढळून येते. शेतमजूर चौकशी समितीने दिलेल्या माहितीनुसार भारतात 4.5% लोकांजवळ लागवडीखालील एकूण जमिनीपैकी फक्त 3.44% जमीन आहे. तर 66.9% लोकांजवळ फक्त 15.5% जमीन आहे. तर कमाल जमीन धारणा कायद्यानुसार एक कुटुंब भविष्यात आपल्याजवळ जास्तीत जास्त किती जमीन ठेवू शकेल किंवा खरेदी करू शकेल किंवा सध्या असलेल्या जमिनीपैकी जास्तीत जास्त किती जमीन ठेवू शकेल याविषयी एक मर्यादा निश्चित केली जाते. यालाच कमाल मर्यादा किंवा महत्तम सीमा निर्धारण असे म्हणतात. तर कायद्याने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा एखाद्या जमीन मालकाजवळ जास्त जमीन असेल तर त्याची ती जास्तीची जमीन सरकार आपल्या ताब्यात घेते आणि ती जमीन लहान शेतकऱ्यांना व भूमिहीन शेतमजुरांना वाटून देते. तर कमाल मर्यादा निर्धारणाचे काही फायदे आहेत त्याबाबत आपण इथं माहिती पाहूया. पहिलं आहे आर्थिक विषमतेत घट. तर ग्रामीण भागात शेती हाच एकमेव उत्पन्नाचे साधन असल्यामुळे ज्यांच्याजवळ जास्त जमीन असते त्यांचे उत्पन्नही जास्त असते. याउलट ज्यांच्याजवळ कमी जमीन असते त्यांचे उत्पन्नही कमी असते. कमाल जमीन धारणा मर्यादेनुसार श्रीमंत जमीनदाराजवळची अतिरिक्त जमीन काढून घेण्यात येते व ती भूमिहीनांना तसेच अल्पभूधारकांना देण्यात येते. अशा प्रकारे जमीन धारणेतील विषमता कमी झाल्यामुळे आर्थिक विषमतेत घट झाली. त्यानंतरचा मुद्दा आहे शेतमजुरांच्या सामाजिक दर्जात वाढ. तर ग्रामीण भागात शेती हे सामाजिक प्रतिष्ठेचे साधन समजले जाते. कमाल जमीन धारणा मर्यादेनुसार अतिरिक्त जमिनीचे शेतमजुरांमध्ये वाटप केले जाते. त्यामुळे शेतमजुरांची जमिनीवर मालकी प्रस्थापित होते व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते. त्यानंतरचा मुद्दा आहे शेतमजुरांच्या शोषणाला पायबंद. तर आपल्या देशात जमीन धारणेच्या बाबतीत प्रचंड विषमता आहे. मोठभर लोकांजवळ जमिनीचा बराच मोठा हिस्सा आहे. त्यांच्याजवळ बरीच जास्त जमीन आहे. असे जमीनदार जमिनीची लागवड स्वतः न करता ते कुळांना कसण्याकरता जमीन देतात व त्यांचे शोषण करतात. कमाल जमीन धारणा मर्यादेनुसार जमीनदाराकडे असलेली अतिरिक्त जमीन काढून घेण्यात येते. त्यामुळे कुळ पद्धतीच्या शेतीला पायबंद बसून शेतमजुरांचे शोषण थांबते. त्यानंतरचा मुद्दा आहे शेतीच्या आकारात वाढ.
तर भारतातील शेतीचा आकार अत्यंत लहान आहे. बहुतेक शेतकऱ्यांजवळ जमिनीचे अत्यंत लहान लहान तुकडे आहेत. कमाल जमीन धारणा मर्यादेपेक्षा अतिरिक्त ठरलेली जमीन या लहान शेतकऱ्यांना वाटून देण्यात येत असल्यामुळे त्यांच्या शेताचा आकार हा मोठा होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक शेतीची निर्मिती. तर भारतातील शेतीच्या लहान आकारामुळे शेती अनार्थिक झाली आहे. कमाल जमीन धारणा मर्यादेमुळे जमिनीचा आकार मोठा होतो. शेतीच्या मोठ्या आकारामुळे आधुनिक तंत्राचा आणि अवजारांचा अवलंब करता येतो. आधुनिक पद्धतीने शेती करता येते व त्यामुळे अनार्थिक शेतीचे आर्थिक शेतीमध्ये रूपांतर करता येते. त्यानंतरचा मुद्दा आहे कुळांना संरक्षण. तर कुळ कायद्याने भारतीय कुळांना पूर्णतः संरक्षण मिळाले नव्हते, कारण कुळ कायद्यानुसार कुळांना ते स्वतः कसत असलेली जमीन विकत घेण्याचा अधिकार मिळाला होता. परंतु जमीनदाराला या जमिनीची स्वतःच लागवड करावयाची असेल तर ती जमीन कुळांकडून काढून घेण्याची तरतूदसुद्धा कुळ कायद्यात असल्यामुळे अनेक जमीनदारांनी या सबबीखाली कुळांकडून जमिनी काढून घेतल्या. कमाल जमीन धारणा मर्यादेमुळे मात्र जमीनदारांना विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त जमिनी कुळांकडून काढून घेता येत नव्हते. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पादन वाढीची प्रेरणा. तर आपण स्वतः जमिनीचे मालक आहोत ही भावनाच एक प्रकारची जादू करीत असते. कमाल जमीन धारणा कायद्यामुळे अल्पभूधारक, शेतमजूर व कुळे यांना जमिनी प्राप्त होतील व ते त्या जमिनीचे मालक होतील. आपली जमीन समजून साहजिकच त्यात ते सुधारणा करतील व उत्पादन वाढविण्याकरता प्रयत्न करतील. त्यानंतरचा मुद्दा आहे वर्गरहित समाज निर्मिती. तर कमाल जमीन धारणा कायद्यामुळे जमीन धारणेतील पर्यायाने उत्पन्नातील विषमता कमी होते. गरीब व श्रीमंत असा भेद नष्ट होऊन वर्गहीन समाजाचा उदय होतो. त्यानंतर आपण पाहूया कमाल जमीन मर्यादा निर्धारणाचे तोटे. पहिलं म्हणजे भूमिहीनांच्या प्रश्न अनिर्णित. तर अतिरिक्त म्हणून प्राप्त झालेली जमीन भूमिहीनांना देऊन त्यांची भूमीविषयक गरज भागविणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश होता. परंतु या कायद्याची कधीही काटेकोरपणे अंमलबजावणी केली गेली नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे ग्रामीण शहरी उत्पन्नात विषमता. तर कमाल जमीन धारणा कायद्यानुसार ठराविक रकमेपर्यंत उत्पन्न मिळवून देणारी जमीन म्हणजे कमाल जमीन होय. तर ठराविक रकमेपर्यंत उत्पन्न मिळवून देणाऱ्या जमिनीपेक्षा जास्त जमीन कोणत्याही जमीन मालकाला ठेवता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी एक प्रकारे उत्पन्नावरच मर्यादा घातली आहे. अशा प्रकारे कमाल जमीन धारणा कायद्याद्वारे ग्रामीण भागातील उत्पन्नावर मर्यादा घालण्यात आली आहे. परंतु शहरी भागात मात्र अशा प्रकारची कोणतीही मर्यादा न घातल्यामुळे ग्रामीण व शहरी लोकांच्या उत्पन्नात विषमता निर्माण होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे कृषी उत्पादनात घट. तर कमाल मर्यादेमुळे जमिनीचे लहान लहान तुकडे पडतील व आज जी शेती वैज्ञानिक पद्धतीने करण्यात येते त्यात अडथळे निर्माण होतील. वैज्ञानिक पद्धतीच्या अभावामुळे कृषी उत्पादनात वाढ होण्याऐवजी घट होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे शेती अनार्थिक होण्याची शक्यता. तर या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे प्राप्त होणारी जमीन सर्व भूमिहीनांना वाटून दिल्यास प्रत्येकाच्या वाट्याला इतकी कमी जमीन येईल की त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या लागवडीयोग्य राहणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे ग्रामीण जनतेत वैमनस्य. तर कमाल जमीन धारणा कायद्यामुळे जमीन मालकांना आपली अतिरिक्त जमीन सोडून द्यावी लागेल. अर्थातच त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे यांत्रिकीकरणात अडचण. तर कमाल जमीन धारणा कायद्यामुळे शेतीचा आकार लहान होईल. त्यामुळे लहान आकाराच्या शेतीमध्ये यंत्राचा व आधुनिक उपकरणाचा उपयोग करणे शक्य होणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे विक्रीयोग्य मालात घट. तर कमाल जमीन धारणा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे देशातील बहुसंख्य शेतकरी लहान शेतकरी बनतील. लहान शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या शेतमालाची मात्रा ही अत्यल्प असते. त्यातूनच शेतकरी आपल्या कुटुंबाला वर्षभर लागणारे अन्नधान्य बाजूला काढून बाकीचे अन्नधान्य विक्रीकरता आणतो. विक्रीकरता आणलेला हा माल अत्यंत कमी असतो. त्यामुळे विक्रीयोग्य शेतमालाची एकूण मात्रा ही कमी होईल. आणि शेवटचा मुद्दा आहे बेकारीत वाढ. तर कमाल जमीन धारणा कायद्याच्या अंमलबजावणीमुळे देशातील जमीनदार व श्रीमंत कास्तकारांचा वर्ग नष्ट होईल आणि जे लोक जमीनदार व श्रीमंत कास्तकार यांच्याकडे मोलमजुरी करीत होते त्यांना काम मिळणार नाही. त्यामुळे बेकारीचे प्रमाण आणखी वाढेल.
त्यानंतर आपण पाहूया कमाल जमीन मर्यादा धोरणाची प्रगती. तर सर्वप्रथम 1949मध्ये काँग्रेसच्या कृषी सुधार समितीने जमीन धारणेची कमाल मर्यादा निर्धारित करावी अशी सूचना केली होती. त्यानंतर 1959 साली नागपूर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये कमाल जमीन धारणा मर्यादा लागू करण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला व त्यासंबंधीचा कायदा राज्य सरकारांनी पास करून घ्यावा अशी शिफारस करण्यात आली. त्यानुसार 1960 पर्यंत एकूण 12 राज्यांनी जमीन धारणेची कमाल मर्यादा ठरविणारे कायदे पास करून घेतले. त्यानंतर एप्रिल 1972मध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दिल्ली येथे एक बैठक बोलवण्यात आली. या बैठकीमध्ये कमाल जमीन धारणा कायद्यातील सुधारणाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय शिफारशीच्या रूपाने राज्य सरकारांना पाठवण्यात आले. तर त्यात ज्या शिफारशी होत्या त्यांचा आपण इथं अभ्यास करूया. त्यातला पहिला मुद्दा आहे कमाल मर्यादा. तर जमिनीची प्रत व पाणी पुरवठ्याची सोय या 2 बाबी विचारात घेऊनच जमिनीचे 3 प्रकार पाडण्यात आले व प्रत्येक प्रकाराकरिता वेगवेगळी मर्यादा जी आहे ती ठरवण्यात आली. तर यामध्ये पहिली मर्यादा होती 10 ते 18 एकर, दुसरी मर्यादा होती 27 एकर आणि तिसरी मर्यादा होती 18 ते 54 एकरची. त्यानंतरचा मुद्दा आहे कुटुंब हाच घटक. तर जमीन धारणेची कमाल मर्यादा कुटुंब हाच एक घटक समजून लागू करण्यात यावी. कुटुंबात पती, पत्नी व 3 अज्ञान मुले अशा 5 व्यक्तीचा समावेश राहील. सज्ञान मुलांचे स्वतंत्र कुटुंब समजण्यात येईल. 5 पेक्षा जास्त व्यक्ती असलेल्या कुटुंबाला कमाल मर्यादेपेक्षा जास्त जमीन ठेवता येणार नाही, परंतु ही जमीन कमाल मर्यादेच्या दुप्पट राहणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे कायद्यातून सूट. तर चहा, कॉफी, रबर इत्यादीचे मळे, कृषी महाविद्यालय, कृषी विद्यापीठ, भूदान यज्ञ समिती इत्यादींना या कायद्यातून वगळण्यात आले. तसेच धार्मिक व सार्वजनिक संस्थांना याबाबत सूट देण्याचा राज्य सरकारांना अधिकार देण्यात आला. त्यानंतरचा मुद्दा आहे जमिनीचा मोबदला. तर ज्या जमीन मालकांच्या अतिरिक्त जमिनी या कायद्यानुसार सरकारला प्राप्त होतील त्या जमिनीचा मोबदला म्हणून योग्य रक्कम देण्यात येईल. हा मोबदला बाजारभावानुसार मात्र राहणार नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे अतिरिक्त जमिनीचे वाटप. तर या कायद्यानुसार प्राप्त झालेल्या अतिरिक्त जमिनीचे पुनर्वाटप करताना भूमिहीन शेतमजुरांना प्राधान्य देण्यात यावे. त्यातही अनुसूचित जाती व जमातीच्या शेतमजुरांना अधिक महत्त्व द्यावे अशी शिफारस केलेली आपणास दिसून येते. त्यानंतर आपण अभ्यासूया भारतातील भूसुधारणांचे मूल्यमापन. तर शेतीमध्ये दिवस रात्र कष्ट करणाऱ्या लोकांचे शोषण थांबवून त्यांना न्याय मिळवून देणे व शेतीचा विकास घडवून आणणे हे भारतातील भूसुधारणांचे मुख्य उद्दिष्ट होते. यासाठी देशात जमीनदारांचे उच्चाटन, कुळांच्या हक्कासंबंधी सुधारणा, कमाल जमीन धारणा कायदा, चकबंदी, सहकारी शेती इत्यादी बाबतीत कायदे पास करण्यात आले. परंतु या कायद्यांना म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही. भारतातील भूमीविषयक सुधारणांचे मूल्यमापन जे आहे ते खालील मुद्द्यांच्या आधारे आपण करू. त्यातील पहिला मुद्दा आहे अंमलबजावणीचा अभाव. तर भारतात भूमी सुधारणाविषयक तयार केलेले बरेच कायदे कागदावर राहिले, कारण या कायद्याची प्रत्यक्षात फारशी अंमलबजावणी झालेली नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे अंमलबजावणीची मंदगती. तर भारतातील थोड्याफार भूमी सुधारणाविषयक कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली, त्यांची गती फारच मंद होती. त्यामुळे अनेक जमीनदार सावध झाले. त्यामुळे आपल्याला या कायद्याचा फटका बसणार नाही अशी तरतूद त्यांनी आधीच करून ठेवलेली होती. त्यानंतरचा मुद्दा आहे कायद्याच्या पळवाटा. तर अनेक श्रीमंत जमीनदारांनी कायद्यातील पळवाटांचा उपयोग करून कमाल मर्यादेपेक्षा जास्त असलेली जमीन आपल्या नातलगांच्या व नौकरांच्या नावाने करून आपली जमीन सुरक्षित ठेवली. त्यानंतरचा मुद्दा आहे कुळांना हुसकावणे. तर कूड कायद्यातील अशी तरतूद होती की कूड कसत असलेली जमीन जमीनदाराला काढून घेता येणार नाही, परंतु याच कायद्यात अशी तरतूद होती की जमीनदाराला जमिनीची स्वतः लागवड करावयाची असेल तर ती जमीन त्याला कुळाकडून काढून घेता येईल. नेमका याच तरतुदीचा फायदा घेऊन जमीनदारांनी कुळाकडे असलेल्या जमिनी काढून घेतल्या.
त्यानंतरचा मुद्दा आहे हितसंबंध. तर भारतातील भूसुधारणा विषयक कायद्यांना देशातील श्रीमंत व प्रतिगामी लोकांनी प्रखर विरोध केला, त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करता आली नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे अकार्यक्षम सरकारी यंत्रणा. तर भारतातील भूसुधारणा विषयक कायद्याची अंमलबजावणी ज्या सरकारी यंत्रणेकडे सोपवण्यात आली होती ती यंत्रणा अत्यंत अकार्यक्षम आणि भ्रष्ट होती. एवढेच नव्हे तर ती यंत्रणा भूमिहीनांना व लहान शेतकऱ्यांना तुच्छ मानणारी अशी होती. त्यानंतरचा मुद्दा आहे विपरीत परिणाम. तर कमाल जमीनधारणा कायद्यानुसार अतिरिक्त ठरलेली जमीन देशातील भूमिहीनांना वाटून देण्यात आली. ज्या भूमिहीनांना ही जमीन देण्यात आली त्यांच्याजवळ बैलजोडी, शेतीची अवजारे, भांडवल इत्यादी नसल्यामुळे त्यांनी ही जमीन इतरांना कसण्याकरता बटाईने दिली. त्यामुळे पुन्हा समाजामध्ये शेतीची मालकी असणारा एक वर्ग व लागवड करणाऱ्या व्यक्तींचा दुसरा वर्ग असे दोन वर्ग निर्माण झाले. याचाच अर्थ असा की कसणाऱ्यांची मालकी प्रस्थापित झाली नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे कोर्ट कचेरी. तर भूसुधारणासंबंधी जे कायदे पास करण्यात आले त्या कायद्यामध्ये बऱ्याच त्रुटी असल्यामुळे जमिनीसंबंधीचे अनेक दावे न्यायालयात नेण्यात आले आहेत आणि या दाव्यांची संख्या बरीच मोठी आहे. कमाल जमीनधारणा कायद्याअंतर्गत घोषित करण्यात आलेल्या 9.59 लक्ष एकर जमिनीसंबंधीचे दावे हे न्यायालयात पडून होते. त्यानंतरचा मुद्दा आहे जमिनीसंबंधी अपूर्ण कागदपत्रे. तर राज्य सरकारांनी जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी जी कागदपत्रे प्राप्त केली आहेत ती अपूर्ण आहेत. त्यामुळे जमिनीचा खरा मालक कोण हे ठरवण्यात अडचणी येणार व त्यामुळे भूसुधारणा कार्यक्रम अंमलात आणण्यास विलंब होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रभावहीन कार्यान्वयन. तर भूसुधारणा कार्यक्रम भारतात ज्या पद्धतीने कार्यान्वित केले गेले आहे ते प्रभावहीन आहे. फलतः या कार्यक्रमाला अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे जमीनदारी पद्धतीच्या निर्मूलनाला विलंब लागला व कमाल जमीनधारणा कायद्याच्या अंतर्गत पुरेशी अतिरिक्त भूमी प्राप्त न होऊ शकल्यामुळे भूमिहीनांची समस्याही सुटली नाही. त्यानंतर भारतातील भूसुधारणा कार्यक्रमामधील शेवटचा कार्यक्रम म्हणजे भूदान चळवळ. तर समाजामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी कधीकधी कायद्यापेक्षाही शांततेचे, समजुतीचे व हृदय परिवर्तनाचे मार्ग अधिक प्रभावी ठरतात. म्हणून जमिनीच्या बाबतीत देखील श्रीमंत जमीनदाराकडून जास्तीची जमीन काढून घेण्यासाठी कायदे करण्याऐवजी दुसरा समजूतदाराचा मार्ग अवलंबिला तर समाजामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही व समाजातील शांतता टिकून राहील. या विचाराने प्रेरित होऊन आचार्य विनोबा भावे यांनी भूदान यज्ञाला सुरुवात केली. भूदान यज्ञ म्हणजे जमीनदारांनी आपल्या जमिनीचा काही भाग भूमिहीनांना दान करावा यासाठी त्यांना केलेले नैतिक आवाहन होय. तर भूदान म्हणजे जमीनदारांनी भूमिहीनांना जमिनीचे दान करणे होय. तर 18 एप्रिल 1951 आचार्य विनोबा भावे तेलंगणा येथील पोचमपल्ली येथे गेले असता तेथील भूमिहीन लोकांनी स्वतःच्या वस्तीकरिता 80 एकर जमिनीची आवश्यकता असल्याचे त्यांना सांगितले. त्याचवेळी सभेत विनोबाजींनी आवाहन करताच प्रतिसाद म्हणून श्री रामचंद्र रेड्डी यांनी 100 एकर जमीन दान केली. तर इथूनच भूदान चळवळीला सुरुवात झालेली आपणास दिसून येते. त्यानंतर आपण भूदान चळवळीचे मूल्यमापनाचे मुद्दे अभ्यासू. त्यातील पहिला मुद्दा आहे उद्दिष्ट गाठण्यास अपयश. तर विनोबांनी 5 कोटी एकर जमीन दानात मिळविण्याचे उद्दिष्ट ठरविले होते, परंतु प्रत्यक्षात फक्त 43 लक्ष एकर जमीन दानात मिळाली. याचा अर्थ असा की विनोबाजींना आपले उद्दिष्ट गाठण्यात अंशतः यश मिळाले आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे निकृष्ट जमिनीचे दान. तर भूदान यज्ञात जमिनीचे दान करणाऱ्या दात्यांनी दान म्हणून दिलेली जमीन बहुतांश नापीक व हलक्या दर्जाची होती. दानदात्यांनी दिलेल्या जमिनीपैकी काही जमीन पडीत होती तर काही जमीन ही खडकाळ होती. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे मर्यादित व्याप्ती. तर भूदान चळवळ भारतातील सर्व राज्यामध्ये पोहोचली नाही. ती फक्त बिहार, राजस्थान, ओरिसा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश इत्यादी राज्यामध्येच फुभावली. याचाच अर्थ असा की भूदान चळवळीची व्याप्ती काही प्रदेशापुरतीच मर्यादित होती.
त्यानंतरचा मुद्दा आहे जमीन वाटपात दिरंगाई. तर भूदानात मिळालेल्या 43 लक्ष एकर जमिनीपैकी 1970पर्यंत फक्त 12 लक्ष एकर जमिनीचेच वाटप करण्यात आले. जमीन वाटपात विलंब होण्याचे प्रमुख कारण म्हणजे दानदात्यांनी जी जमीन दानात दिली ती जमीन वादग्रस्त होती, तिचे मालकी हक्क हे सुरक्षित नव्हते. त्यानंतरचा मुद्दा आहे भूदानाला वेगवेगळे वळण. तर 1957पर्यंत भूदान यज्ञाला चांगलाच प्रतिसाद मिळाला, परंतु त्यानंतर भूदान चळवळीची प्रगती ही मंद होती. याचे मुख्य कारण म्हणजे भूदान चळवळीसोबतच विनोबाजींनी ग्रामदानाचीही चळवळ सुरू केली व कार्यकर्त्यांना ग्रामदानाच्या मोहिमेकडे अधिक लक्ष पुरवण्याचे आवाहन केले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे भूदानावरील लक्ष हे कमी झाले. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक धारण क्षेत्राची निर्मिती. भूदान यज्ञात मोठ्या शेतकऱ्याप्रमाणेच लहान शेतकऱ्याकडून देखील जमिनीचे दान घेतले गेले. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्याचे धारण क्षेत्र लहान झाले, परंतु लहान शेतकऱ्याचे धारण क्षेत्र तर अधिकच लहान झाले. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे केवळ जमिनीचे दान पुरेसे नाही. तर भूमिहीन शेतमजुरांना शेती व्यवसायात गुंतवण्यासाठी केवळ जमिनीचेच दान पुरेसे नाही. जमिनीबरोबरच नांगर, बैल, खते, बी बियाणे, पाणी पुरवठ्याची साधने, शेतीची अवजारे इत्यादी साधनांचा देखील पुरवठा करावयास हवा. परंतु अशा साधनांचा पुरवठा करण्यात न आल्यामुळे अनेकांनी दानात मिळालेली जमीन तशीच पडीत ठेवली, या काहींनी तर ती जमीन दुसऱ्याला खंडाने कसण्याकरता दिली. एकूणच भूदान चळवळ सामाजिक आर्थिक विषमता दूर करण्याचा एक क्रांतिकारक प्रयत्न होता. भूदान चळवळीची प्रगती थोडी मंद गतीने झाली असली तरी ती आशादायक आहे. भूदान यज्ञाच्या बाबतीत आचार्य विनोबाजी भावे यांना आपले उद्दिष्ट गाठण्यात अंशतः यश मिळाले असले तरी भूमिहीन शेतमजुरासाठी त्यांनी एकट्यांनी जे काम करून दाखविले ते काम सर्व राज्य सरकारांनी मिळून देखील केलेले नाही. तर अशा प्रकारे आपण भूव्यवस्था म्हणजे काय, भूव्यवस्थेचे महत्त्व, स्वातंत्र्यपूर्व काळातील भूव्यवस्था पद्धती ज्यामध्ये रयतवारी, महालवारी आणि जमीनदारी पद्धती याचे फायदे तोटे आपण पाहिले. त्यानंतर स्वतंत्र भारतातील भूसुधारणा, त्याचा अर्थ आणि उद्दिष्टे यांचा अभ्यास केला. त्यानंतर जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन, कुळविषयक कायदे, कमाल जमीनधारणा मर्यादा, त्यानंतर भूसुधारणेचे मूल्यमापन, त्यानंतर भूदान यज्ञ, त्याच्या अर्थ, व्याप्ती, भूमिका, उद्देश, त्याचे मूल्यमापन याचा आपण संपूर्णपणे इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.